श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आजकाल सकाळी सकाळी खूप छान निवांत वेळ मिळतो कारण अर्चू आता स्कूलमध्ये जायला लागला आहे. खरं तर पहिले 2-3 दिवस खूप छान गेला उड्या मारत अगदी, कारण तिथे घसरगुंडी आहे, इतर काही खेळणी आहेत. पण पहिला जसं सॅटर्डे संडे आला आणि 2 दिवसांचा गॅप पडला, त्यानंतर मंडेला स्कूलमध्ये जाताना जी रडारड झाली ती आज तागायत सुरू आहे. जसं मी त्याला रेडी करायला घेते अंघोळ झाल्यावर सो तिथूनच त्याचं सुरू होतं की मम्मा स्कूलसाठी रेडी करतेस का, मला स्कूलला नाही जायचं आहे, मम्मा स्कूलला नाही जायचं आहे. आणि ते स्कूलच्या गेटवर जाईपर्यंत त्याची रडारड सुरूच असते. आणि येताना मात्र खूप खुश असतं, साहेब ये माझी मम्मा आली, माझी बॅग द्या मॅडमना वगैरे लगेच म्हणत. सो आता थोडे दिवस हे चालूच राहणार आहे. खरं तर मी अगोदर विचार केला होता की मी त्याला पुढच्या वर्षी स्कूलमध्ये टाकेन, बट पुढच्या वर्षीपर्यंत वेट केलं असतं तर 3.5-4 वर्षांचा झाला असतो तो, जे की फार लेट झालं असतं. आणि आत्ता ॲक्च्युली खरं तर त्यांचा जो काही नर्सरीचा ग्रुप आहे त्यामध्ये तो सगळ्यात कमी एजचा आहे, बिकॉज तो आत्ता फक्त 2.5 वर्षांचा आहे आणि त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट सगळीच मुलं मोठी आहेत. पण ठीक आहे, जर पुढच्या वर्षीपर्यंत वेट करत बसले असते खूप लेट झालं असतं. म्हटलं ठीक आहे घालूया स्कूलमध्ये, ॲटलिस्ट त्याला सवय तरी लागेल, कारण एकदा मग घरातच राहायची सवय लागली तर मग फार डिफिकल्ट होऊन जातं मुलांना शाळेची सवय लावणं. सो मग म्हटलं चला सुरुवात तर करूया. आणि सुदैवाने आता ती झालेली आहे. खरं तर मला हार्डली 1 तास मिळतो, कारण 2 तासाचं जरी त्याचं स्कूल असलं तरी स्कूलला जाऊन सोडणं, तिथं थोडा वेळ मग थांबणं, कारण लगेच तर तो शांत नाही होत. आणि मग येताना पुन्हा आणायला जाणं, पुन्हा आणल्यावरही लगेच गार्डनमध्ये धावायचं असतं. पण 1 तास तरी आरामात मिळतो. सो बऱ्याच गोष्टी होऊन जातात त्या 1 तासामध्ये. थोडासा मोकळा वेळ मिळतो मला स्वतःसाठी. आत्ता जवळपास मी 2-2.5 वर्षानंतर स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकते आहे, स्वतःला थोडा वेळ देऊ शकते आहे. कारण आजकाल म्हणजे हेअर केअरसुद्धा फक्त हेअर ऑईल लावणं, शॅम्पू करणं एवढंच होतं. मला कित्येकदा तर कंडिशनरही लावायला नाही मिळायचं, एवढी गडबड होऊन जायची. सो आता ॲटलिस्ट तो वेळ मिळतो. आणि मी 2-3 दिवसापूर्वी काही छान झाडं आणलेत, तर सगळ्यात अगोदर मी ती तुम्हाला दाखवते. हे आहे रबर प्लांटचं झाड. असं म्हणतात की हे झाड निगेटिव्ह एनर्जी सोक करतं, ॲब्सॉर्ब करतं, आणि हे नक्की असावं आपल्या घरात. हे एक इंडोर प्लांट आहे आणि त्याची पानं अशी खूप छान लालसर गडद रंगाची असतात. आणि जे नवीन पान येतं आहे ते बघा किती सुंदर आहे, डार्क मरून कलरचं असं. सो खूप सुंदर झाड आहे हे. पण हे झाड ॲक्च्युली माझं नाही आहे, हे मी मम्मीसाठी आहे, जे मी सातारला जाताना आता घेऊन जाईन. तर हे मम्मीने घेतलेलं झाड आहे. त्यानंतर हे एक झाड मी घेतलं आहे. हे आहे ॲग्लोनिमा. यामध्ये 2 असतात टाईप. पहिला म्हणजे हा व्हाईट कलरचा आणि दुसरा म्हणजे हा असा ग्रीन पिंकिश कलरचा. तर हा मी मम्मीकडूनच आणला होता सातारवरून येताना, ज्याला तुम्ही खाली बघू शकता असे नंतर रोपं फुटत जातात. सो आता याचंही तसंच होणार आहे, यालाही खालून रोपं फुटत जातील. आणि याचं ना म्हणजे मी रोप घेतानाच ऑलरेडी त्याला एक रोप फुटलेलं होतं. तर ज्यावेळी मी हे कुंडीत लावायला गेले तर ऑलरेडी मला 2 रोपं मिळाली त्याची. म्हणून मग मी काय केलं, त्याचंच जे दुसरं रोप होतं ते 1 मिनटं तुम्हाला दाखवते. ते मी हे असं छोट्या कुंडीमध्ये लावून घेतले आणि आता ही कुंडी मी मम्मीला देणार आहे, सो दॅट की मग तिच्याकडे पण हे रोप राहील. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य असतं की एकदा तुम्ही पैसे याला इन्व्हेस्ट केले की हे शक्यतो तुमच्या गार्डनमधून जात नाही, कारण याला सतत खालून अशी छोटी छोटी झाडं येत जातात. जर तुम्ही प्रॉपर केअर केली त्याची तर छोटी छोटी झाडं येत जातात, मल्टिप्लाय होत जातात ती रोपं, आणि तुम्ही मग ती काढून दुसरीकडे लावू शकता, त्याची अजून रोपं बनवू शकता, तुमच्या रिलेटिव्सनाही देऊ शकता, जेणेकरून इन केस जर तुमच्या बागेतलं झाड गेलं तर तुम्ही त्यांच्याकडून पुन्हा ती आणू शकता. सो मला तरी हे झाड खूप आवडतं आणि दिसायलाही रंगबिरंगी छान वाटतं, कारण फक्त हिरवी झाडं पाहण्यापेक्षा थोडीशी अशी कलरनी वेगळी झाडंही छान वाटतात बघायला.
त्यानंतर जे मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं होतं झाड, जे इंडोर आहे आणि खूप सुंदर दिसतं, ते म्हणजे पीस लिली. तर हे बघू शकते, एक छोटंसं आता उमलतं आहे फूल. खरं तर हे रोप तसं अजून छोटं आहे, थोडंसं ग्रो होईल हे व्यवस्थित अजून. आणि आत्ताच मी जस्ट आणून लावलं आहे, म्हणजे मी रोपं घेऊन 2-3 दिवस झाली. त्यांना मी अगोदर माझ्या बागेच्या एन्व्हायरमेंटमध्ये थोडंसं सेट होऊ दिलं आणि काल मी लावले ती रोपं. थोडंसं अजून त्यांना डेव्हलप व्हायला वेळ लागेल, पण खूप दिवसांपासून इच्छा होती पीस लिली आणण्याची. थोडंसं महाग असतं हे रोप. मला हे रोप 250 रुपयांना मिळालं, पण थोडं मोठं आहे, म्हणजे किमतीच्या मानाने वर्थ आहे हे. आणि हे जे होतं हे मला 180ला मिळालं, पण याच्यात जसं मी मगाशी दाखवलं याची 2 रोपं तयार झाली. त्यामुळं खरं तर ही डील खूप छान पडली मला. 180ला हे एक रोप आणलं होतं मी, विदाऊट कुंडी, फक्त रोप. आणि हे 250 रुपयांना आणलं आहे. पण याला ऑलरेडी 4 तुम्ही बघू शकता फुलं आहेत, तुरे आहेत. सो हे आहे पीस लिलीचं झाड, जे पांढऱ्या कलरचं आहे. आणि माझ्या आईने याच्यातलंच रेड पीस लिलीसुद्धा घेतलं आहे. तर जेव्हा मी सातारला जाईन मी तोही व्हिडिओ टाकेन. रेड पीस लिली तिला ऑलमोस्ट 400 रुपयांना बसलं आहे ते झाड. पण ती फुलं थोडी जास्त टिकाऊ असतात, जास्त दिवस टिकतात आणि दिसायला अजून सुंदर दिसतात, बिकॉज हिरवी पानं आणि त्याच्यामध्ये लाल रंगाची फुलं. सो असं हे माझं छोटंसं गार्डन. आता इथलं ही जी मी मागं रोपं आणली होती जी सीझनल होती, तर त्यातली 2 शिल्लक आहेत, 2 खराब झाली. यामध्ये मी फर्टिलायझर करायला ठेवलं आहे, म्हणून यामध्ये आत्ता कुठलंही रोप नाही. फर्टिलायझर म्हणजे खालती आपले जे भाज्यांची देठं असतात ती सगळी टाकली आहेत आणि त्याच्यावर थोडासा मातीचा थर देऊन ठेवला आहे. 2 महिने हे असंच ठेवलं की ह्याचं छान कंपोस्ट तयार होतं. आणि हे एक स्नेक प्लांट आहे जे मी दादाच्या इथून घेऊन आले होते. सो ते आता इथे लावून ठेवलं आहे. त्यानंतर आमच्या इथल्या एका काकूंकडून मी हे एक आणलं होतं, पण हे मला थोडंसं याची गॅरंटी कमी वाटते हे जगण्याची, कारण याची पानं सुकायला लागली आहेत. आणि ना एक मी छोटंसं फेरी गार्डन पण बनवलं इथे. सो ही अशी छोटीशी डॉल, ज्यामध्ये चमचमचं झाड आहे हे. ही आर्टिफिशियल आपले ह्याची वेल असते ती वेल आहे, जिला अशी गुंडाळली आहे मी. आणि असा काहीसा लुक आहे. आता मी खरं विचार करते की याला मी खाली ठेवेन, जेणेकरून हा लुक थोडा अजून छान दिसेल, कारण वरती एवढं ते दिसून येत नाही आहे, खाली असेल तर जास्त छान दिसेल ते. तर हा एक स्नेक प्लांट आहे माझ्याकडे. हा माझा पहिला स्नेक प्लांट आहे. हा स्नेक प्लांट मला माझ्या आईने दिला होता. आणि याचं एक आहे की खरं तर याची ही जी मोठी पानं आहेत, म्हणजे थोड्या दिवसानंतर याला ही अशी येलो इश शेड येते आय गेस, कारण याचं जे नवीन पान आलं आहे त्याला ती शेड नाही आहे, ते पूर्ण प्लेन आलं आहे. सो आता बघूया ह्याला नवीन शेड येते का हा वेगळाच काही प्रकार आला आहे. कारण ज्यावेळी मी हे रिपोर्ट केलं, अगोदर दुसऱ्या कुंडीमध्ये होतं आणि आत्ता मी ह्या कुंडीमध्ये लावलं, तर ही 3ही रोपं वेगवेगळी होती. तिघांनाही मुळ्या होत्या, पण ही 3ही पानं वेगवेगळी होती. तर हे नक्की वेगळं आहे यांच्यापासून का हे याचंच पिल्लू आहे, हे आता मला थोड्या दिवसांनी कळेल, जेव्हा हे मोठं होईल व्यवस्थित. तर बघूया आता हे कसं काय प्रकार नक्की निघतो आहे. पण हे याला खरं तर अजून असं खालून व्यवस्थित अशी वेगळी फूट नाही आली आहे, पण याला खाली मुळे आहेत व्यवस्थित, त्यामुळं आहे व्यवस्थित आहे हे रोप. आणि बऱ्याच दिवसांचं आहे, त्यामुळे खरं तर आत्तापर्यंत याला एखादं छोटंसं रोप खाली यायला हवं होतं. बघूयात, जेव्हा येईल तेव्हा नक्की मी अपडेट देईन.
त्यानंतर हा एक स्नेक प्लांट, याला अशी छान आता मधून फूट यायला लागले. हा खरं तर सगळ्यात लवकर डेव्हलप झालं हे रोप आणि हे मी इंडोर ठेवलं आहे. अर्चूची जी बेडरूम आहे किड्स बेडरूम, तर तिथे ठेवलेलं आहे मी हे रोप. आणि खरं तर खूप लवकर डेव्हलप झालं हे. आणि ही बाहेरची कुंडी जी आहे, ही जे आपण नर्सरीमधून कुंड्या आणतो त्या मिळालेल्या कुंड्यात, तर याला कवर करण्यासाठी मी दुसऱ्या कुंड्या मागवल्या आहेत आता याच्यापेक्षा थोडी मोठी साईज. तर या कुंड्या डायरेक्टली त्याच्यात ठेवायच्या, त्यामुळे मग तुम्हाला हे रिपोर्ट पण करायची गरज नाही. ही कुंडी पण तुमची ॲज इट इज राहील आणि शोसुद्धा छान दिसताना. तर ही अशी काही नवीन रोपं लावली आहेत आत्ता. आणि मी अजून एक गोष्ट घेतली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. तर अशी काही नवीन रोपं ॲड केली आहेत आत्ता. आणि सोबतच काही टूल्सही मी मागवलेत, तेही तुम्हाला दाखवते. आता ॲक्च्युली मी ते वॉश केले नाही, कारण मी सकाळीच ते यूज केलेत आणि मला अजून एकदा ते यूज करायचं, त्यामुळे मी आत्ता वॉश नाही केले. बट तुम्हाला जस्ट दाखवते मी. एक हे आहे, याने तुम्ही माती भरू शकता कुंड्यांमध्ये, एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत वगैरे भरायची असेल तर. त्यानंतर हे, आणि माती खूप छान मोकळी करता येते, जेणेकरून मातीमध्ये हवा खूप छान खेळती राहते. आणि त्यानंतर हे सो हा तिघांचा असा सेट होता. हे मी मिस्टर DIY मधून घेतलेलं आहे. खरं तर मी हे अगोदर मेशोवरून पण ऑनलाईन मागवलं होतं, पण मला त्याची क्वालिटी एवढी आवडली नाही, त्यामुळे मी ते रिटर्न केलं. आणि हे मिस्टर DIY मधून मी जाऊन घेऊन आली आहे. तर हे साधारण मला 180 रुपयांना 3चा सेट मिळाला आहे. सो प्राईजही रिजनेबल आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. आणि जनरली मी तरी झाडांसाठी इन्व्हेस्ट करताना थोडे चांगल्या वस्तू घेते, कारण परत इन्व्हेस्ट करायला नको वाटतं. सो एकदाच इन्व्हेस्ट करायचं. म्हणतात ना की महंगा रोय एक बार, सस्ता रोय बार बार. सो एकदाच रडून काय असेल ती चांगली गोष्ट घ्यायची. सो याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि फार यूज होतो ह्या सगळ्या गोष्टींचा. त्याचबरोबर फर्टिलायझर, तर हे NPK 90-90-19 फर्टिलायझर आहे, जे कालच मला रिसीव झाले, मेशोवरून मागवलं मी. तर हे असं फर्टिलायझर असतं. पिंक कलरची पावडर आहे ही. तर आता हे वापरायचं कसं, तर 1 लिटर पाण्यामध्ये तुम्ही याचा 1 चमचा टाकू शकता. पाणी छान मिक्स करायचं आणि थोडं सगळ्या झाडांना घालायचं. फुलझाड असेल तर त्याला फुलं छान येतात, फळझाड असेल तर फळं चांगली येतात. आणि जर एखादं शोचं झाड असेल तर ते सुद्धा खूप छान हेल्दी होतं आणि ग्रो होतं पटकन. सो आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा थोड्या प्रमाणातच घालायचं हे. जसं मी म्हटलं की 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1च टेबलस्पून टाकायचा आणि ते पाणी थोडं सगळ्या झाडांना घालायचं. जर तुमची झाडं खूप जास्त असतील तर तुम्ही 2 लिटर पाणीसुद्धा वापरू शकता. प्रमाण सेम, 2 लिटर पाण्यामध्ये 2 चमचे याची पावडर टाका आणि झाडांना घाला. तुम्ही जर पहिल्यांदाच तुमच्या झाडांना हे वापरणार असाल तर 15 दिवसातून एकदा घाला किंवा महिन्यातून एकदा घाला. पण तुम्ही जर ऑलरेडी वापरत असाल तर आठवड्यातून एकदा वगैरे घातलं तरीही चालू शकतं. फक्त प्रमाण थोडं कमी ठेवायचं, थोड्या प्रमाणात द्यायचं, जेणेकरून झाडांनाही ते डायजेस्ट करायला सोपं जातं आणि झाडांनाही कुठल्या झाडाला सूट होतं आहे, कुठल्या झाडाला नाही होत हे पण आपल्याला कळून जातं. कारण काही झाडं खूप नाजूक असतात, त्यांना शक्यतो कुठलं फर्टिलायझर सूट होतं नाही होतं. त्यामुळे थोडंसं झाडांचा पोत बघून मग घाला. आज मला मेशोवरून एक पार्सल रिसीव झालं आहे, तर चला बघूया काय आहे त्याच्यामध्ये. पार्सल कोणाचंही येवो, सगळ्यात जास्त एक्सायटेड आणि खुश अर्चूच असतो.
तर या अशा कुंड्या आहेत. साधारण एक वितीलाही कमी आहेत. 6 इंच साईज आहे याची आणि ओके क्वालिटी आहे. खूप चांगली नाही आहे बट ठीक आहे, म्हणजे पैशांच्या मानाने वर्थ आहे. तर असा काहीचा लूक होता या कुंड्यांचा आणि या मला साधारण 130 रुपयांना 5 कुंड्या मिळाल्या होत्या. कुंड्या प्लस प्लेट्स, कारण बाहेर जर तुम्ही प्लेट्स घ्यायला गेला तर ही छोटी प्लेट 10 ते 15 रुपयांना मिळते. त्यामुळं मला 25 रुपयांमध्ये कुंडी आणि प्लेट दोन्हीही मिळालं होतं. सो वर्थ होतं आणि जरी वर्षभर टिकलं तरी आय गेस पैसे वसूल आहेत. सो मला तरी या कुंड्या फार आवडल्या आणि असा छानसा लुक येत होता या कुंड्यांनी. तर असा हा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पण हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.